धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे। जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर मोठी रहदारी असून सुद्धा याच रस्त्यावरून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी किंवा तुळजापूर असेल असे अनेक प्रमुख तालुके आणि तालुक्यातील नागरिक या रस्त्यावरून ये जा करत असतात। या मुख्य रस्त्याचीच चाळण झालेली असल्या कारणाने वाहतुकीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा धाराशिव लातूर रस्ता हा राज्यमार्ग आहे। मात्र या राज्यमार्गाची अवस्था आपण बघू शकतो की पूर्ण खड्ड्यानं हा राज्यमार्ग जो आहे तो खड्ड्यानं अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली आहे। रस्त्याची मागणी दुरुस्तीची झाली की तात्पुरता मुरुम टाकला जातो, मात्र मुरुम टाकल्यानंतर परिस्थिती जशी आहे या रस्त्यावरती धुळीचं जेवढं साम्राज्य आहे की रस्त्यानं चालणं देखील चाकी चालत असेल किंवा 4 चाकी चालत असेल यांना सुद्धा कठीण झाले। अतिवृष्टीनं धाराशिव जिल्ह्यातले रस्ते जे आहेत ते उचलून गेलेले आहेत। राज्य महामार्ग असतील किंवा गावातल्या जोडणारे रस्ते असतील, प्रशासनानं याचा आराखडा तयार केला, राज्य बजेट मागितलं, मात्र प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर एक उपायही न आले ही रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतं। किती वर्षापासून रस्ता खराब आहे? 2 ते 2.5 वर्ष झालेले आहे। रोड पूर्ण खराब आहे। असं वाटतंय की रोडला नाही की रानात चालतो आम्ही। धुळीचं पूर्ण साम्राज्य आहे। सगळे एवढं बिकट रोड आहे की विचारू नका तुम्ही। लय त्रास होतो रस्त्याने चालतो, खूप त्रास होतो रस्त्याने, गाडी चालवता येत नाही। पुन्हा नंतर धूळ आहे। शहराला जोडणारा, धाराशिव जिल्ह्याला जोडणारा किंवा लातूरला जोडणारा, बार्शीला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे, तुळजापूरला जोडणारा। मात्र या रस्त्याची जर अशी चाळण झाली असेल तर मग याची दुरुस्ती कधी होणार, कधी हा रस्ता वापरण्यासारखा होणार, हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे। सागर जाधवसह बालाजी निरखोड, न्यूज 18 लोकमत, ढोकी, धाराशिव।